नमस्कार, मी प्रज्ञा करजवकर। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। राजकीय बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा। सरकारने गोळ्या घातल्या तरी आता माघार नाही। सरकारला द्यायचं नसलं तरी मराठा आरक्षण घेणारच असा इशारा जरांगेंनी सरकारला दिला। यावेळी मराठ्यांनो घराबाहेर पडा, मुंबईकडे चला असं आवाहन सुद्धा जरांगेंनी मराठा समाजाला केलंय। भाजपावाले इंग्रजांचे मुखबिर होते, क्रांतिकारांची माहिती भाजपाने इंग्रजांना पुरवली अशी टीका भाजपावर संजय राऊत यांनी केलेली आहे। भाजपाचा जन्मच मुळात 2014 नंतर झाल्याचं सांगून इतिहासात भाजपाचं योगदान नाही असं म्हणत राम मंदिराच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी हल्लाबोल केलाय। जो जिंकेल त्याची जागा हे आमचं सूत्र असून या सूत्रावर मवियाचे एकमत आहे, त्यामुळे जागा वाटपात मवियात ओढाताण नाही अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे। उद्धव यांचा 1993च्या दंगलीशी काय संबंध? राम मंदिराच्या देणगीला उद्धव यांचा विरोध होता असं वक्तव्य नितेश राणे यांनी केले। त्यामुळे राम मंदिराच्या लढ्यात उद्धव होते याचा पुरावा द्या असं आव्हान सुद्धा नितेश राणे यांनी राऊतांना दिलाय। रोज सकाळी टीव्हीवर बडबड करून अथवा मराठी माणसाच्या घराचे कट कमिशन खाऊन डॉक्टरेट मिळत नाही असं म्हणत आशिष शेलार यांनी संजय राऊतांना सुनावलाय। अजित पवारांच्या निर्णयाने मित्रपक्ष नाराज झालाय, तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत पवारांकडून 800 कोटीची कामं मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र जी कामं मंजूर करण्यात आली ती कामं रद्द करण्याची भाजपा शिवसेनेने मागणी केली आहे। मुंबईच्या आंदोलनाची दिशा उद्या ठरवणार असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली आहे। मराठा आंदोलक कार्यकर्त्यांची चर्चा सुरू असून मुंबईला कोणत्या मार्गाने जायचं याची सर्व रूपरेषा गुरुवारपर्यंत सांगेन अशी माहिती जरांगेंनी दिली आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने इतर मागासवर्गीयांचे मागासलेपण ठरवण्यासाठी निकष निश्चित केले आहेत। आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक या निकषांच्या आधारेच राज्यात नव्या वर्षात सर्वेक्षण करण्यात येणार आहे। त्यामुळे सर्वेक्षण करण्याच्या प्रक्रियेसाठी आयोगाचे एक पाऊल पुढे पडले आहे। या निकषांच्या आधारावरच राज्यात पुढील वर्षात सर्वेक्षण करण्यात येणार आहे असे राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी सांगितलंय। बुधवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरे हे आढावा बैठक घेणार आहेत। तर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली। यावेळी उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावेंनी मोठा निर्णय घेतला। या निर्णयाने राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि विज्ञान विषयांसाठी आता शिक्षक मिळणार आहेत। राज्यातील 141 खासगी अनुदानित उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी 282 शिक्षकांची पदं मंजूर करण्यात आली आहेत। या प्रकरणी मंत्री अतुल सावे यांनी अधिवेशनात आश्वासन दिलं होतं। शरद पवार 2 दिवस अमरावती दौऱ्यावर आहेत। यावेळी शरद पवार आणि नितीन गडकरी एकाच मंचावर असणार आहेत। पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला हे दोघे उपस्थित राहणार आहेत। यानंतर पवार सुप्रिया गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत। नागपूर जिल्हा बँक रोख घोटाळा प्रकरणात सरकारी वकील आणि बचाव पक्षाचा युक्तिवाद संपल्यानंतर त्यावर निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जाते। तर काँग्रेसचे नेते आणि सुनील केदार यांना बँक घोटाळा प्रकरणात 5 वर्षांची शिक्षा झाली आहे। त्यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश RS पाटील यांच्या समक्ष दोन्ही बाजूने जामीन आणि दोष सिद्धीला स्थगिती मिळण्यासाठी युक्तिवाद झाला। सत्र न्यायालय शिक्षा स्थगितीसाठी अपील दाखल करण्यात आलेला आहे। त्यावर निर्णय येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। शेतकऱ्यांनी आमदार सुहास कांदे यांचा नागरी सत्कार केला। नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संबंधित विभागाकडे
पाठपुरावा करून गिरणा धरणावरील पांजण डावा कालव्यासाठी पाण्याच्या आवर्तनासाठी मंजुरी मिळवली आणि त्यामुळे या पाटाला पाणी सोडण्यात आलं। ऐन दुष्काळी परिस्थितीत पाटाला आलेले पाणी पाहून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा 14 जानेवारीपासून सुरू होतोय। मात्र राहुल गांधींच्या दुसऱ्या टप्प्याचं नाव भारत न्याय यात्रा असं ठेवण्यात आलंय। ही यात्रा इंफाळ ते मुंबई अशी असणार आहे। अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे। शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांची सरकार दरबारी दखल घेतली जाणार आहे तर जात नाही आणि या शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला जात नसल्याने शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती अमोल कोल्हे यांनी दिली आहे।